समृद्धीच किचन वर्ल्ड मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण बनवणार आहोत रक्षाबंधन स्पेशल गुलाबजामुन। जी मी इथं खवा घेतलेला आहे, आपण खव्याचे गुलाबजामुन बनवणार आहोत। त्याच्यासाठी इथं मी जे साहित्य घेतलेले ते तुम्हाला दाखवते। इथं मी हा अर्धा किलो खव्याला 100 ग्रॅम मैदा मोजून घेतलेला आहे। आणि तुमचे गुलाबजामुन जर आतून कडक होत असतील तर त्याच्यासाठी मी इथं एक खास ट्रिक सांगणार आहे तुम्हाला, की जेणेकरून आतून असे एकदम जाळीदार आपले गुलाबजामुन होतील। ती ट्रिक आणि तो पदार्थ म्हणजे आपल्याला याच्यात थोडासा रवा टाकायचा आहे। इथं मी बारीक रवा पण घेतलेला आहे। हा रवा आपण याच्यात टाकून पीठ मळून घेणार आहोत। खवा मळून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर हे रव्यामुळे आपले गुलाबजामुन पाकात टाकल्यानंतर एकदम असे स्पंजी होणार आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथं आपण थोडा थोडा मैदा टाकून हा खवा असा पिठासारखा मळून घेणार आहोत। एकदम पण असं घट्टसर करायचं नाहीये, लागता लागता आपल्याला मैदा तो टाकून घ्यायचा आहे। मैदा टाकून मी इथं खवा मळून घेतलेला आहे। 100 ग्रॅम मैद्यातून एवढा मैदा मी बाजूला ठेवलेला आहे। एवढाच मला पुरेसा झालाय म्हणून हा मी ठेवून दिलेला आहे। आता याच्यात आपल्याला 1 ते 1.5 चमचा हा रवा आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि ते पण असं व्यवस्थित मळून घ्यायचंय, जेणेकरून आपला खव्यात तो मैदा व्यवस्थित मिक्स होईल। इथं छान आपला कोरडा असा गोळा तयार झालेला आहे खव्याचा। रवा पण याच्यात सेट झालेला आहे छान। आता आपण याचे गुलाबजामुन करून घेणार आहोत। इथे सगळे गुलाबजाम मी करून घेतलेले एकसारखे असे। आता आपण हे तळून घेणार आहोत। हे आपल्याला तेलात तळायचे। तुपात जर तळले तर पाकावर ते तूप असं थिजून येतं आणि ते चांगलं नाही वाटत, त्याच्यामुळे आपण हे तेलात तळून घेणार आहोत। इथं आपण गुलाबजामुन साठी पाक तयार करून घेतलेला आहे। अर्धा किलो साखरेत 1 तांब्याभर पाणी टाकून ते उकळून याचा मी पाक तयार करून घेतलेला आहे आणि याच्यात थोडीशी इलायची पावडर टाकलेली आहे। आता आपण तळलेले गुलाबजामुन आपल्याला याच्यात टाकून घ्यायचे। इथं आपले गुलाबजामुन तयार झालेले आहे। ही ट्रिक वापरून तुम्ही गुलाबजामुन तयार करून बघा, बिघडणार नाही तुमचे गुलाबजामुन। रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।